माझ्यासाठी सर्वोच्च गुरु म्हणजे माझे स्वामी आहेत. गुरु बिन ज्ञान कहा, पण मी त्याच्यात एक ऍड करतो की गुरु बिन ज्ञान कहा, शिष्य बिन मान कहा. वा वा. माझ्यामध्ये जी सहनशक्ती आहे ती माझी मॉम कम्प्लिटली. माझा पहिला दिवस तर एवढा रडवते ना मी याला, मला नाही जमणार आहे. आणि हा बरोबर असला की मला काहीतरी होतच बाबा. हो ते मी पाहिलंय. तेवढ्यात मला मागून कोणतरी बोलतो, अरे ती पण नसते बघ अशीच. जे लोक मला नावं ठेवतात की तुझ्या लावणीमध्ये कथ्थक का दिसतं. आता मी माझ्या बाउंड्रीज आता या वयात येऊन मी कुठेतरी त्या आखू शकले, पण त्या इनिशियली मला नव्हत्या. जेवढं चंद्रा ती नाही नाचली हो हो हो. तेवढं मी, म्हणून माझं अजूनही. चंद्रा आशिष पाटील आहे. असं नाव झालंय, चंद्रा आशिष पाटील. वा वा सध्या वा. मी एवढं मर 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 करत तिच्या समोर परफॉर्म केलं. हा छान आहे. ए आशू तू कर ना. फॉर 3 days I did not hear her voice. Longest 3 days of my life. Longest. त्या इन्सिडेंट नंतर ना माझं इथे आयुष्याकडे बघण्याचा, लोकांकडे Yes. बघण्याचा दृष्टिकोन खूप फार बदललाय. बदलला. आणि मी अशी उभी राहिले आणि वळले ना, तर त्यांनी मला बघितलं आणि ते मराठीत तिकडून जोरात ओरडले, Yes. तुम्ही आलात मला इतकं छान वाटलं. मी विरघळले तिथल्या तिथे. ते स्त्री तत्व जे काही आहे ना, जे माझ्यामध्ये, मला असं वाटतं माझ्या गाण्यांमध्ये आत्ता तर दिसतं, तर ते इट्स ऑल आशिष. आमच्या दोघांमध्ये वी नो आवर लिमिट्स. नमस्कार, मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि एक श्लोक आहे जो मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये आपल्यापैकी सगळ्यांनी ऐकलेला आहे अनंत वेळा, आणि तो म्हणजे अर्थात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. खूप आधीपासून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात गुरु आणि शिष्य ह्या कॉन्सेप्टबद्दल आपल्याला सांगितलं जातं. अनेक कथांमध्ये, अनेक पुराणांमध्ये ह्याचे उल्लेख आहेत. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आजच्या काळात गुरु आणि शिष्य या नात्याचा डायनामिक काय आहे. म्हणजे एखादा शिक्षक एखादा गुरु कधी होतो आणि एखादा विद्यार्थी एखादा शिष्य कधी होतो, हेच एक्सप्लोअर करण्यासाठी माझ्यासोबत आज एक गुरु शिष्यांची जोडी आहे. दोघेही माझे अत्यंत लाडके आहेत, सो आय कॅन नॉट सिलेक्ट वन. पाटील आणि अमृता खानविलकर. सगळ्यात आधी तुम्ही पहिल्यांदा, मला विश्वासच बसत नाही की तुम्ही पहिल्यांदा एकत्र गुरु शिष्य या नात्याबद्दल बोलणार आहात. खरंच यार, खरंच हो, हो, हो. खरंच. म्हणजे कारण ओव्हर द इयर्स आम्ही सगळ्यांनीच तुम्हा दोघांना एकमेकांबद्दल बोलताना इतकं पाहिलंय, म्हणजे ऍज अ टीचर, ऍज अ स्टुडंट, की मला विश्वासच नाही बसत आहे की तुम्ही कसे काय एकत्र योग्य व्यक्ती सुद्धा पाहिजे ना पाहिजे. मांडवायला. थँक्यू. इसी बात पे राधा की एक हो जाए. अच्छा, पण मला सुरुवात यापासूनच करायची. म्हणजे आतापर्यंत आपण आशिष आणि अमृता दोघांचे खरं तर गप्पांच्या मिसळमध्ये एपिसोड Yes. झालेले आहेत, तर ते पण जाऊन बघा. पण आज आपण खास करून गुरु आणि शिष्य नात्याबद्दल बोलणार आहोत, कारण गुरुपौर्णिमा अर्थातच. Yes. तर तुम्हा दोघांना फर्स्ट थिंग्स फर्स्ट, की तुम्ही दोघं पहिल्यांदा एकमेकांना कधी बघितलं आणि मग पहिलं काम एकमेकांसोबत कोणतं केलेलं? बापरे, तुला हो, आठवतंय का मला रे? आठवत आहे. मी याला कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये Shows परफॉर्म मध्ये, करताना yes. पाहिलं होतं. म्हणजे मी त्याचा भाग नव्हतं, मी टीव्हीवर पाहिलं होतं आणि मी म्हटलं होतं यार ह्याच्याबरोबर काम करायचंय. आणि माझं तू असं ओळखत फार- नव्हतीस personally? नाही नाही, ऑफकोर्स नॉट. तेव्हा असं फार ओळख नव्हती. आणि ना माझं असं होतं, म्हणजे आता माझ्या जवळच्या मैत्रिणी, आता मंजू आहे फॉर दॅट मॅटर, ठीक आहे. जेव्हा मी तिला पाहिलं होतं पहिल्यांदा फिल्मफेअरची ट्रॉफी घेताना कच्चा लिंबूसाठी ना, तेव्हा मला असं वाटतं यार मला हिची मैत्रीण व्हायचं, यार मला हिला फ्रेंड करून घ्यायचंय. आणि ती आज माझी अत्यंत जिवलग मैत्रीण आहे. आशूबद्दल पण अगदी तसंच झालं होतं. मी त्याला परफॉर्म करताना पाहिलं होतं आणि आय डोंट थिंक तेव्हा वाजली की बारा वगैरे असं काही आलं होतं, काहीच नाही. आणि आम्ही तेव्हा फार रियालिटी शोज करायचो आणि त्याला पाहिलं होतं आणि मी म्हटलं यार इसके साथ काम करणं आहे. आय डोंट नो काय करायचं होतं मला माहीत पण नव्हतं की हा परफॉर्मर आहे का, हा कोरिओग्राफर आहे का, कोण आहे. पण माझं होतं की ह्याच्याबरोबर काम करायचं. ही माझी अशी काय असं पॅसिव्ह ओळख झाली होती त्याच्याबरोबर. आणि मग पहिलं काम कधी केलंस तू त्याच्यासोबत? ते मला आठवत आहे. सो मला हेच सांगायचं, जसं तू म्हणालीस की रियालिटीमध्ये तिने मला पाहिलं, कारण की तेच अख्ख्या जगाला माहिती आहे की आम्ही दोघं रियालिटी शोजमधूनच या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि तू बिलीव्ह नाही करणार, वाजले की बरं आलं होतं आणि लावणी ऑफकोर्स माझा जीवाचा विषय आहे. पण त्याआधी ना मी स्कूलमध्ये असताना एक खूप अत्यंत उत्तम रियालिटी शो आला होता ज्याचं नाव होतं झी सिनेस्टार की खोज. त्याच्यात अमृता खानविलकर हे नाव, एक्झॅक्टली हे नाव मी ऐकलं आणि मराठी मुलगी एका हिंदी चॅनलवरती
ॲक्टिंग करत होती, डान्स करत होती माधुरीसारखा. म्हणजे एक जे डान्समध्ये मी बघतो जे असायला पाहिजे ते त्या मुलीमध्ये संपूर्ण होतं. आणि ज्या दिवशी मला अजून आठवतं ती आऊट झाली होती, ती स्टेजला अशी ती नतमस्तक झाली, ती इतकी ढसाढसा रडत होती. म्हणजे कारण की बिकॉज आय वॉज लाईक, मी तर फुल केलं होतं की ही जिंकायला हवी असं आपलं होतच प्रत्येक असं. reality हां, show. आणि ती नाही झाली. आणि त्याच्यानंतर मग अचानक मी तिला मग मराठी सिनेमांमध्ये बघितलं आणि मग ही गुलाबी हवा मी पाहिलं. पण तेव्हा पण मला ते इतकं कॅप्चर नाही झालं वेन अनलेस आय सॉ हर इन दिस डान्स रियालिटी शो आणि एकापेक्षा एक. Correct. अँड वेन ती नाचायला लागली तेव्हा मला असं झालं की हिच्यावर एकदा तरी मी कोरिओग्राफ केलं पाहिजे. आणि मग रेडिओ मिर्ची अवॉर्ड झालं तेव्हा. Oh my God, guys. येस, लाईफ इज कम बॅक टू अ सर्कल. येस, रेडिओ मिर्ची अवॉर्ड झालं होतं. त्याच्यामध्ये टॉप 20 मिर्ची अवॉर्ड्स असतात. Right. मी पहिल्या 2 वर्ष मी कोरिओग्राफ केलं होतं ते, जे फिल्म सिटीमध्ये शूट व्हायचं Correct, अख्खं. correct. सो तेव्हा आपण परफॉर्मन्स तिचा मी कोरिओग्राफ केला होता. जेव्हा मी लावणी पण नव्हती केलेली, आम्ही एक कंटेम्पररी परफॉर्मन्स केला होता. जेव्हा ती छान अशी हो, आणि गाऊन माझं तेव्हा खूप वेस्टर्न बॉडी होती, त्याच्यामुळे मी बघत होतो की पण तिने ते खूप छान. आणि तेव्हा आमची पहिली भेट होती. मला अजून आठवतं तेव्हा मी व्हाईट शर्ट घातलं होतं आणि आम्ही लिफ्टमध्ये असं क्लास झालो. आम्ही ओळखत होतो एकमेकांना, ती रिहर्सल हॉलला आली, आम्ही बोललो. पण त्या दिवशी आमचं एक खूप जास्त बोलणं झालं की अरे आशिष, तुझ्यावर जीन्स आणि शर्ट खूप छान दिसतो, तू नेहमी घालत जा. अँड दॅट इज हाऊ आय स्टार्टेड नोईंग दिस गर्ल की ओके, तिचं आय शुड स्टडी दिस गर्ल. आणि मला असं वाटतं हिच्यामध्ये खूप काहीतरी करण्यासारखी जी जिद्द आहे ना ती मला खूप आवडते. आणि ॲज अ गुरु, कुठल्याही गुरुला असं हवं असतं की त्याच्या शिष्यामध्ये ते पॅशन आणि ते डेडिकेशन हवावं की तो जे सांगेल ना. म्हणजे मी नेहमीला म्हणतो शी इज अ कोरिओग्राफर्स डान्सर. हो, दॅट इज देअर. शी इज अ कोरिओग्राफर्स डान्सर. म्हणजे तुम्ही तिला जे सांगाल ते ती, त्याचा मायनस पण नाही प्लस पण नाही. मग तिला हे पण सांगितलं ना आपण की हे गाणं आपलंसं कर, ते पण ती करते. सो मला वाटतं दॅट इज वॉट अ गुरु ऑलवेज वॉन्ट. आणि ती आपली पहिली ओळख. पण अगेन हे पण मला ना ह्या सगळ्या ज्या बारीक गोष्टी आहेत ज्या आपण असं म्हणूयात की ज्या डान्समध्ये लागतात किंवा पॉज इन बिटवीन इन बिटवीन द लाईन्स, कसं ऐकायचं गाणं, काय त्याचा रिदम असतो, कसं समजून घ्यायचं, हे सगळं मी ह्याच्याकडनं शिकली आहे. म्हणजे झी सिने स्टार्स की खोजमध्ये तरी सुद्धा आय थिंक वी हॅड अहमद खान, गणेश मास्टरजी होते, फरा मॅम होत्या, यु नो, ह्यांच्या हाताखालनं ऑफकोर्स मी डान्स करत होते. आणि तेव्हाची माझी एनर्जी, म्हणजे मी आता ज्या एनर्जीने डान्स करते तेव्हा ती साधारण 1x10-20 वगैरे अशी होती. आता पण तेवढीच हा, तेवढीच आहे रे. पण म्हणजे आता मला समजतं ना, तेव्हा मला समजायचं नाही. सो आय युज्ड टू बी लाईक दिस वाईल्ड एनर्जी. शी युज्ड टू लाईक, तिला चावी दिली की सुटतात ना, तशी सुटायची. Full out. आणि तेव्हा मी तिला पहिल्यांदा जेव्हा बोललो तेव्हा मी ते म्हणाले की यू नो, पण तुला श्वास घेता आला पाहिजे. श्वास घे, कारण की म्हणजे एवढा सुंदर चेहरा आहे त्याचा. आपण थांबून जरा फक्त एक असं थांबून जरा एक लुक दिला किंवा तू फक्त थांब आणि एक. पण असं म्हणूयात की ते स्त्री तत्व जे काही आहे ना, जे माझ्यामध्ये, मला असं वाटतं माझ्या गाण्यांमध्ये आता दिसतं, तर ते इट्स ऑल आशिष. नाही, पण आय गेस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे तेच जसं मी म्हटलं की मी सांगण्याचं काम केलं आणि ते तिने डिलिव्हर केलं तेवढं चांगलं. सो मला वाटतं इट इज ऑलवेज अ गिव्ह अँड टेक. आणि एक गुरु आणि शिष्य म्हणून आम्हाला वाटतं ते, आणि म्हणून आजपर्यंत आम्ही जे काही काम एकत्र करतो ना, लोक खूप अप्रिशिएट करतात आणि लक्षात ठेवतात. तुला माहितीये का, कारण की मे बी त्यांना हे कळून चुकलंय की आमचा वाईब खूप सिमिलर. मग आम्ही हात असा पण केला ना तरी तो खूप सिमिलर येतो. आणि ना कधी कधी ते इतकं सिंक मध्ये होऊन जातं, म्हणजे मलाही कळत नाही. ते आय थिंक मी आत्ताच गाडीत बोलत होते, ते वरतूनच आहे बाबा, काहीतरी बाबा ते आहे. मला वाटतं स्वामी. हो हो, अगदी स्वामी कनेक्शन. हे छान आहे. हा म्युच्युअल ऍडमिरेशन ग्रुप जो आहे, मला असं वाटतं की मी एकच प्रश्न विचारून गप्प बसलं पाहिजे. सांगू अगं काय होतं, जनरली त्याचं एकट्यात इंटरव्ह्यूज घेतले जातात आणि आज तो 2 फायरबॉल्स दोनों एनर्जी एक साथ आहे. पण मला तेच वाटतं की आणि ते मी एक लाईन नेहमी म्हणतो, जे मी तिला पण म्हणतो की हे एक वाक्य आहे की गुरु बिन ज्ञान कहा. पण मी त्याच्यात एक ऍड करतो की गुरु बिन ज्ञान कहा, शिष्य बिन मान कहा. कि अगर गुरु तभी है जब उसके पास उतना हर हुन्नरी शिष्य है. सो ट्रू. आणि मला वाटतं ते म्हणून ती जोडी जी बनते ना, एक कोरिओग्राफर किंवा आर्टिस्टची टचवूड. सो मला वाटतं ती आमची एक आहे तेवढं, म्हणजे देवाच्या विच इज फॅब्युलस. मला ऍक्च्युली हेच आत्ता विचारायचं आहे अमृता तुला, की जसं की तू रियालिटी शोज केलेस किंवा तू आतापर्यंत इंडस्ट्रीत असल्यामुळे अनेक परफॉर्मन्सेस दिले असतील, आणि प्रत्येक परफॉर्मन्सला काही आशिष पाटील कोरिओग्राफर नसतो, राईट? ॲज अन ऍक्ट्रेस, ॲज अ डान्सर, आपण एक गाणं असतं, आपल्याला त्याच्यावरती कोणीतरी काहीतरी स्टेप शिकवतं, आपण त्या फुल फ्लेजेड करतो. पण जेव्हा आशिष पाटील तुझा हा कोरिओग्राफर असतो
तेव्हा काहीतरी वेगळं जाणवतं. इन द सेन्स आय एम शुअर ते तुलाही जाणवत हो, असेल. अगदी म्हणजे ही इज नॉट जस्ट अ गाण्याचा कोरिओग्राफर, नाही, तिथे ते not at संपत all. नाही. सो असं काय आहे त्याच्यात विच मेक्स हिम अ प्लस? एकतर सगळ्यांना मी सांगू इच्छिते, ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना माहितीच आहे की तो एक अनट्रेन्ड डान्सर आहे. मी एक अनट्रेन्ड डान्सर आहे आणि ना कुठेतरी तो जी भूक किंवा जी फायर माझ्यात बघतो ना तीच मी त्याच्यात सुद्धा बघते. सो इट्स अ यिन अँड यँग, अगदी मनापासून सांगतेय तुला. आणि त्याला ती भूक आहे ना, त्याची ती भूक म्हणजे बाय गॉड्स ग्रेस ती कमीच होत नाही. आणि ना ते त्याला सगळं स्वतःकडे नसतं ठेवायचं, त्याला ते देऊन टाकायचं असतं. ती दानत पण पाहिजे, ॲज अ गुरु एस्पेशली ती दानत पाहिजे की मी माझ्या हातचं काही ठेवून घेणार नाही, हे सगळं तुला देऊन टाकणार. आणि ना आय थिंक ते कनेक्शन आहे. जसं तुमचं तुमच्या देवाबरोबर, तुमचं तुमच्या आईबरोबर कनेक्शन असतं, तसं तुमचं तुमच्या गुरुबरोबर कनेक्शन असतं. आणि ना ते शब्दात तुम्ही कधी कधी मांडू शकत नाही. ते तुमच्या नृत्यातनं येतं, ते तुमच्या गाण्यातनं येतं, ते तुमच्या काव्यातनं येतं. आणि तसंच काहीतरी आशूबद्दल आहे, तो काही त्याच्या हातचं ठेवत नाही. तो जे काही ग्रास्प करतो ना देवाच्या कृपेने, ते तो सगळं देऊन टाकतो. आणि म्हणून ना मला त्याचा तो ज्या प्रकारे देतो ना, तुम्हाला असं वाटतं की यार ये ले लो अभी, ओके ठीक आहे, ओके तू दे आणि मी घेते. इट्स लाईक दॅट. ते आशीर्वाद आहे. आणि मग त्याच्यात ना तो तफावत करत नाही की मी आता 19च देतो, मी 18च देतो. तो 21-22 देऊन मोकळा होतो. आणि मग तुम्हाला वाईट वाटत राहतं यार की यार मी हे घेऊ शकत नाहीये, किंवा ओके अजून प्रॅक्टिस करायची गरज आहे. आणि ते कनेक्शन माझं त्याच्याबरोबर झालं. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, आपण इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांबरोबरच काम करतो आणि करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचं कोणाबरोबर रॅपो आहे, तुम्हाला कोण समजून घेऊ शकतो, तुमची बॉडी, तुमची कलाई कशी फिरते, माझी कलाई कशी फिरते ना हेही त्याला माहिती आहे. आणि हे मी त्याला सांगितलं नाही, त्यांनी त्याचं ऑब्झर्व करूनच हिच्या बॉडीवरही चांगलं नाही दिसणार. यु नो, आता त्याला माहिती आहे की मी माझ्या बॉडीबद्दल खूप कॉन्शियस आहे की ती चांगलीच दिसायला पाहिजे. मग तो त्या हिशोबाने तो कोरिओग्राफी करतो. त्याला माहिती आहे मला चक्रीचं मला खूप भीती वाटते, मग तो नाही देत. 2 घे बस, 2 घे, दॅट्स इट. म्हणजे आम्ही सिक्रेट सांगते तुला, पण तो ते ऍडजस्ट करतो. आणि मग मला आवडतं की यार ओके ह्याला समजते की माझे काही लिमिटेशन्स आहेत आणि तो ते लिमिटेशन्स लक्षात घेऊन मला शिकवतोय. किती मोठी गोष्ट आहे. अर्थात एका गुरुनी एका शिष्याला पुश केलंच पाहिजे, किंवा एका कोरिओग्राफरनी एका अभिनेत्रीला पुश केलंच पाहिजे. पण ते लिमिटेशन जेव्हा तुम्ही समोरच्याचे स्वीकारता ना, त्याच्यामध्ये खूप ब्युटी असते ग. म्हणजे की तुझं चांगलंही माझं आहे आणि तुझं वाईटही माझं आहे हे समजून ते तो करतो. आणि आय थिंक दॅट इज ब्युटिफुल. मला वाटतं तेच आहे की रादर देन कोणाचं मायनस दाखवण्यापेक्षा जर मी ते मायनस प्लस केलं तर ते किती सुंदर दिसेल. आपल्याला शाळेत शिकलं जातं ना, अ मायनस मेक्स अ प्लस. सो वेन आय नो द मायनसेस, मी ते मायनसला मायनसच नाही दाखवू शकत. आणि जसं ती म्हणाली की मला द्यायला आवडतं, मला खरंच आवडतं, कारण जसं ती म्हणाली आम्हाला दोघांना कोणी शिकवलं नाही. कदाचित जे मला नाही मिळालं आता ते मला इतकं बघून मिळालं आहे, तर मला असं वाटतं ते मी दिलं पाहिजे. आणि कुठेतरी मला हे नेहमी असतं की तुम्ही किती उत्तम नाचतात हे तर जगाने बघितलं आहे. आम्ही दोघं किंवा जे कोणी करत असतील इंडस्ट्रीमध्ये सगळे आहेत, आपल्याकडे मोठे नावं आहेत. पण जेव्हा एक कोरिओग्राफर आणि आर्टिस्ट येतात तेव्हा मला असं वाटतं की मी किती उत्तम नाचतो ह्याचं महत्त्व नाही आहे, मी त्या आर्टिस्टला किती उत्तम दाखवू शकतो ह्याच्यात माझं मोठेपण आहे ॲज अ कोरिओग्राफर. दॅट इज म्हणजे आजपर्यंत मी त्याला हे असं कधीही, आज इतकी वर्ष मी ओळखतो एकमेकांना, पण तो असं नाही बोलला हे बघ माझं अंग बघ कसं छान वळतंय, हा हे असंच वळायला पाहिजे, एवढं जमतंय तुला, ओके हे एवढं थोडं करून बघ, जाईल नाही वाटत आहे, ओके चल ठीक आहे सोड. देन ही विल नॉट पुश मी, बिकॉज ही सी फॉर मी ना ती अडकते. हा मग मी अडकून जाते, मी इथून खूप अडकते. हा मग मला नाही होत. मला तुम्ही जितकं फ्रीली आणि जितकं प्रेमाने तुम्ही हँडल कराल ना बाई, खूप प्रेमाने. म्हणजे माझा पहिला दिवस तर एवढा रडवते ना मी यांना, मला नाही जमणार आहे. पहिला दिवस ती लहान मूल असते, आशिष यारे खूप आहे, मी हे नाही करू शकत, मी हे का करू. म्हटलं ऐक, इट्स द फर्स्ट डे, उद्या तूच थोडा जोरात नाचशील हे बघ. एव्हरी रिहर्सल म्हणजे बिफोर कमिंग हिअर ऑल्सो आमची काल पहिली रिहर्सल होती, बिकॉज ॲज वी आर डुईंग अ शो टुगेदर नाव. सो तेव्हा ती, आणि मला एक गॅरंटी होती, मी माझ्या रूममध्ये बसलोय आणि मला 1 तासात माहित होतं ही रूममध्ये येणार, ही आलीच. आशू यार ते खूप आहे, जरा कमी कर ना. मी म्हटलं
फर्स्ट डे थांब होणार, थोडा वेळ दे स्वतःला, बिकॉज आय नो हर. अपॅरेंटली थर्ड डेला ती त्याच्यापेक्षा उत्तम नसते, कारण मला माहित आहे ते, म्हणून मी मुद्दामून ते फास्ट देतो. पण मी फर्स्ट डे खूप बेबी असते, खूप बेबी, मी खूप क्रँकी असते. म्हणजे एखादा दुसरा कोरिओग्राफर असते ना, तो बदलून काढेल माझं असतं, कारण मला माहित आहे ना, आता मला माहित आहे. तू तर आमचे दोन्ही शोज बघितले, तू तर वर्ल्ड त्याला माहिती की मला भूक लागली की मला काही सुधरत नाही. येस, मला हे पण माहिती आहे. एका पॉइंटला जेवून रिहर्सलला घे. ती फक्त फिरते अशी गोल गोल, आणि मग मी तिला विचारतो ऐक ना, तुला भूक लागली आहे ना, आपण खाऊन घेऊ अर्धा तास, मग काहीच असं जातं सगळं. म्हणजे ती फिरते आणि मला जाणवतं तिला भूक लागली आहे. वाव. म्हणजे माझी मम्मी म्हणते माझ्या नंतर आशिषला अमृताला भूक लागली आहे, कोणाला कळतं तर आशिष आहे. मला खरंच कळतं. ऐक ना, तू बरोबर जेवण झाल्यानंतर मग ती परत ती फुल फ्लेजेड. बरं, त्याच्यानंतर मला हे पण कळतं की जेव्हा तिला कंटाळा येतो, ओके, ती 4 स्टेप करणार फक्त, फुल फोर्समध्ये तर अशी करणार आणि बस करू बस, कारण तिने ते 4 फाडून दाखवलंय मला की बघ मी कशी नाचते. जी होती राहिलेली एनर्जी देऊन टाकली. आज बस करू ना एवढं असं वगैरे होत. सो मला होतं की ठीक आहे चल. पण या दॅट इज फन पार्ट ऑफ द रिहर्सल्स आय गेस. म्हणजे कोणी तरी आमच्या रिहर्सल हॉलमध्ये येऊन बघावं काय चालू असतं. म्हणजे मला वाटतं ह्या व्हिडिओ नंतर एक रिहर्सलचा अनकट व्हिडिओ थोडासा टाकला पाहिजे. म्हणजे आम्ही लिटरली आम्ही टॉम अँड जेरी असतो. हो, आम्ही टॉम अँड जेरी असतो एका पॉइंटला. म्हणजे तेच आम्हाला हवं असतं, पण आम्ही एकमेकांना असं असतो, करशील सारखं असं साधारण एक एवढं असतं. आणि ही टर्न विन होऊन ना असिस्टंट नव्हती, हा तेच करायला लावतो असं होतं. बट इट इज फन. आणि ऍक्च्युली मी हे म्हणणारच होते की जनरली असं गुरु शिष्य म्हटल्यानंतर एकतर straight. एकदम स्ट्रेट किंवा एक गुरु म्हणजे अशी व्यक्ती जिच्यासमोर तुम्ही तोंडच उघडू नये. कम्युनिकेशन तर खूप पुढची गोष्ट झाली. आणि आपल्याकडे म्युझिकमध्ये सुद्धा असेल, संगीतात असेल किंवा नृत्यात सुद्धा असेल, त्या काळी ते वर्क होत होतं, ती पद्धत वर्क. बरोबर आहे. पण आता जर असा एखादा गुरु आणि शिष्य असतील जे एकमेकांशी कम्युनिकेटच करू शकत नाहीत, जे सांगूच शकत नाहीत की मला काय होतंय आणि तुला काय म्हणायचंय, तर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. तुमच्यात मला ती मैत्री पण छान दिसते. आणि आय थिंक इट इज अ व्हेरी स्पेशल पॉइंट. म्हणजे फक्त घाबरूनच विद्या मिळते का, तर नाही बाबा, मला असं वाटतं की डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. दिस इज अ राईट वर्ड यू यूज. घाबरून. पण भाई घाबरून म्हणजे मी तर म्हणेन की मी आयुष्यात कोणालाच कधी घाबरले नाहीये. माझ्या देवाला सोडून मी कोणालाच घाबरत नाही. ठीक आहे. आणि त्यांचं आणि माझं पण म्हणजे असं आहे की आता मी चिडली असेल तर मला नाही बोलायचं, एक साधारण असं असतं. पण घाबरून तर नाही यार. इट्स आय फील म्हणजे ज्यांना तशी शिक्षा मिळते आणि त्यांना ती तशी आवडते, इट्स ग्रेट. सी, मला वाटतं प्रत्येक टीचर्स आणि स्टुडंट्स एक वेगवेगळं पद्धत असते अडॅप्शन करायची. पण मला वाटतं आम्ही जसं काम करतो किंवा मी जसं, मला असं वाटतं इव्हन डान्सर्स बरोबर सुद्धा आपण लास्ट टाइम पण बोललो की आय कीप द ॲटमॉस्फिअर व्हेरी कूल. कारण मला वाटतं हसत खेळत ना काम खूप पटकन होतं. आणि तुम्हाला ते म्हणतात ना, प्रेमाचे 2 शब्द बोला, आर्टिस्ट ताड नाचेल. पण हेच तुम्ही म्हणजे हेच तू फक्त तिला बोले नाही हे छान नाहीये, मग ती नाहीच करणार. पण मी बोललो ना, अरे यार परफेक्ट होतो अमृता, फक्त थोडंसं ना असं, फक्त थोडंसं असं फिर, मग ती अजून छान करणार. सो मला वाटतं ती ट्रिक मला. आणि आय थिंक त्यांनी मला स्पॉइल करून ठेवलं. हा, ते आहे. तू जे म्हणतेस ना की ते आशिष जेव्हा करतो तेव्हा का वेगळं, हे सगळे आमचे की पॉइंट्स आहेत म्हणून. पण बाई ग गाणं शूट करताना 3 दिवस त्या लोकेशनवरती असं वाटत होतं आम्ही देवळात आहे. हो, इतकी आर्तता. मला वाटतं ते इतकं सगळं प्युअर होतं, प्युअर आणि असं आलं. म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, रिटेक खूप कमी झाले असतील म्हणून आम्ही एक लाईन केल्यात. आणि एका पॉइंटला ना गाण्याच्या एंडला हिच्या डोळ्यात पाणी आहे. खूप लोकांना वाटेल ते ग्लिसरीन असेल, पण एका पॉइंटला ती गेली होती. आणि प्रसाद दादा आणि मी त्या स्क्रीनवर बघत होतो आणि प्रसाद दादाला अजून एक करूया. म्हटलं नाही दादा, इसके बाद ते अश्रू ते तसे डोळ्यात येणार, कारण तिच्या डोळ्यात ना असे लाल झाले होते की ते कृष्ण सखा असे एकदम आणि पाणावले होते. दॅट वॉज व्हेरी नॅचरल. अरे ते सोड, मी तुला बाईगचाच एक किस्सा सांगते. सो एकतर त्या टिपिकल पोज मध्ये बसायचं होतं जिकडे तुमचे गुडघे असे होतात ना, म्हणजे या साईडला पाय. आणि ना अख्खा वेळ मी बसले होते ना ग,
साधारण एक 1.5 दिवस मी बसलेच होते. एका म्हणलं मी अशी व्हायची आणि अशी म्हणायचं माईक पण अमू बॅक. हो, कारण बैठकीसाठी तुझी बॅक अशी एकदम बैठकला आर्च करून करून मग मला कळायला लागला की याला हा आर्च म्हणतात, म्हणून तो आर्च इतका चांगला दिसतो आणि तो असाच यायला पाहिजे. म्हणजे ते जे आपण शोल्डर्स बॅक आणि तो असं आणि म्हणजे बिफोर एव्हरी शॉट मी ही लाईन बोलायचो, अमू शोल्डर्स पीछे आणि कर्व, मग ती अशी बसायची. मग बरोबर ते बिकॉज वेन यू सिट तुमची पाठ म्हणजे एका स्त्रीच्या म्हणजे बॉडीबद्दल शरीराबद्दल त्याला इतकं माहिती आहे ना की ते कुठून छान दिसतं, ते कुठून ती कंबर, म्हणजे या छोट्या छोट्या अत्यंत डिटेल्ड गोष्टी आहेत पण त्या कॅमेरावरती खूप जास्त मॅटर करतात. आणि ऑफकोर्स अगेन कमिंग टू द पॉईंट, मी नेहमी हे इंडिव्हिज्युअली आपण एकमेकांबद्दल बोललोय, पण आता पुन्हा एकदा ते जवळ आहे म्हणून हात घेऊन थँक्यू सो मच फॉर बाई ग. कारण मला वाटतं की मला बाई ग खरंच नसतं मिळालं जर तिने पुश नसतं केलं. आज पण अजून आम्ही 2-3 प्रोजेक्ट्स करतोय ज्याच्यात पण तिने पुश केलंय डिरेक्टर्सला, प्रोड्युसर्सला, की अगर इंडियन है तर आशिषला तुम्ही विचार करा त्याचा. म्हणजे असं वाटतं. पण नाही, मला बोलू थांब. सो मला वाटतं की एका गुरुला सुद्धा ते म्हणतात ना की मी तर देतोच आहे, पण बघ ना मी निस्वार्थपणे दिलंय आणि कदाचित जे मी दिलंय ते मला परत आलंय, पण ते अशा पद्धतीत आलंय. आणि आज मी 19 वर्ष इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करून मला बाईक मिळालं. मग मला वाटतं ते माझ्या शिष्यामुळेच मिळालं आणि अमृतामुळे मिळालं, नाही तर ते मला वाटतं ते पण नसतं मिळालं मला. आणि तू बिलीव्ह नाही करणार, ते गाणं जसं मी म्हणालो 3 दिवस आम्ही जे शूट केलं ते गाणं बघूनच मला हिरामंडी मिळालंय. आठवतं मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तुला सांगितलं की मला सर म्हणजे संजय सर आणि मी असं बसलो आणि सर मला फक्त एवढंच म्हणाले, तेरे को पता है की औरत दिखनी कैसी चाहिए. मी ते म्हटलं ना ते आणि मला ते हे पण म्हणाले की जर हिंदीमध्ये काही छेड आहे तर मराठीमध्ये बाई गय रेफरन्स. लोकांना जर रेफरन्स बघायचा आहे झालो इथेच आम्ही अवॉर्ड जिंकलो. मला असं मी तुला सांगते ना की त्यांचा मेसेज आला होता हा यू रिमेंबर, आणि त्यांनी मला मेसेज केला होता की आता त्यांची ती अमृताबाई आपने बाईक में बहुत ही खूबसूरत नृत्य किया है. आणि मी म्हटलं आता मी स्क्रीनशॉट काढून हा फ्रेम करायला वगैरे पाहिजे. म्हणजे मी तुला सांगते. आणि देन ही सेंट मी अन इन्व्हाइट फॉर हिरामंडी. आम्ही तेव्हा येस मला आठवतंय तो किस्सा मी तुला सांगते. सगळे तिकडे त्यांना भेटत होते वगैरे वगैरे आणि रेखापासून सगळे होते, म्हणजे एव्हरीबडी वॉज देयर. स्क्रीनिंगला काहीतरी खूप असे मध्ये एक तो पॅसेज होता आणि 2 लाईन सोडून मी तिकडे बसले होते आणि मी अशी उभी राहिले आणि वळले ना तर त्यांनी मला बघितलं आणि ते मराठीत तिकडून जोरात ओरडले, तुम्ही आला तर मला इतकं छान वाटलं. मी विरघळले तिथल्या तिथे. मी गेले, मी त्यांच्या पाया पडले आणि मी म्हटलं सर, आणि मग ते इंट्रोड्यूस करून देत होते की बहुत ही उमदा कलाकार है आणि असं सगळं. आणि मी म्हटलं हा क्षण मी फक्त जगून घेतला तो क्षण. हे बघ, काम करायची वेळ जेव्हा येईल त्यांच्याबरोबर तेव्हा येईलच. आणि मला असं वाटतं की परमेश्वर बसलाच आहे वरती हे सगळं बघायला. पण भाई तो क्षण मी विसरूच शकत नाही. पण मला असं वाटतं की तो ह्याच्यामुळे आला, कारण तो तिकडे गेला आणि त्यांनी बाई ग. हो, आम्ही खूप बोललो, आम्ही बोलायचो त्या विषय. म्हणजे सर किती वेळा सरने ते गाणं असं दाखवलं मला, ये देख यहाँ पे वो अच्छी झुकी, देखा इसका पीठ कितना अच्छा गया. म्हटलं हा सर वो बहुत अच्छा. कारण की मी त्यांना इतकं फॉलो केलं तर मला वाटतं ते पण स्त्रीला इतकं सुंदर पद्धतीत दाखवतात. एक्झॅक्टली. सो मला वाटतं ते त्यांना ते इतकं आवडलं आणि मला वाटतं सो तेच आहे. मला वाटतं इट इज अ गिव्ह अँड टेक आणि जे स्क्रीनवर दिसलं आणि मला वाटतं इट इज अ रिलेशन विच इज, म्हणजे आता ते असं झालंय की A+A = A², की आमचं असं झालंय. म्हणजे A+B², हा इट इज अ A² थिंग आता. बरोबर ना, A+A². सो इट विल बी डबल द थिंग, म्हणजे बिकॉज इट्स द फर्स्ट वर्ड ऑफ द म्हणजे लेटर ऑफ द अल्फाबेट. तर मला वाटतं की ते होणार. ते मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की आता अमृता तू सांग मला की इन टुडेज कॉन्टेक्स्ट आणि जे काही डान्स तू जो काही एक्सप्लोर केलायस, तुझ्या अकॉर्डिंगली व्हॉट इज अ गुरु आणि तुझ्या अकॉर्डिंगली व्हॉट इज अ शिष्य. हा प्रश्न मराठीत घेते नाही तर लोक मला मारतील. तुझ्या दृष्टीने एका गुरुची परिभाषा काय आहे आणि तुझ्या दृष्टीने एका शिष्याची परिभाषा काय आहे? माझ्यासाठी सर्वोच्च गुरु म्हणजे माझे स्वामी आहेत. आणि मी त्यांचं काय करते ग, जप करते आणि मठात जाते.
ह्या 2 गोष्टी सोडल्यास मला नाही वाटत मी फार काही अगदी गुरुचरित्र वगैरे वाचलं तर कधी तेवढं. पण ते माझ्याकडनं कधीच काही मागत नाही, ते मला फक्त देत राहतात असं मला वाटतं. सो माझं गुरुतत्व जे आहे किंवा गुरुविषयी मला जे वाटतं ते मला तिकडून वाटतं. आणि मी जेव्हा त्यांच्याकडे जाऊ लागले ना, मला माझ्या आईवडिलांनी सांगितलं नाही की तू जा, ह्यांची पूजा कर, असं कर, त्यांना हा गंध लाव, असं चंदन लाव, काहीच नाही. मी माझं डिस्कवर करत गेले. आणि मी जसं डिस्कवर करत गेले ना, तसा मला आशीर्वाद मिळत गेला असं मला वाटतं. आणि तेच नातं मला असं वाटतं की आशिष बरोबर पण आहे, की तो ज्या प्रकारे माझ्या आयुष्यात आला, ठरवून आला नाही, ठीक आहे, आला, तो राहिला आणि आजही आहे आणि पुढेही राहणार. त्याच्यामुळे माझा नाच घडत गेला. मी कुठल्याही काय आपण म्हणूयात की इंटेन्शननी त्याची स्टुडंट नाही झाले. की माझं हे इंटेन्शन आहे, स्वामी मला ना हे पाहिजे म्हणून तुम्ही मला हे द्या, मग मी येते तुमच्याकडे, असं नाही येते. सो विथ हिम ऑल्सो आय थिंक द सेम थिंग हॅपन, की ते नातं बनत गेलं. आणि मग ते आपोआप त्याच्या फांद्या फुटल्या, मग त्याला पानं फुटली, मग फुलं आली, फळं आली, व्हॉट एव्हर इट इज, जे माझ्या कामामध्ये आता दिसतं. आणि माझ्यासाठी गुरु म्हणशील तर ते आहे की तुम्हाला न कळत सापडलेला, तुम्ही अंधारात असायची गरज नाहीये, पण न कळत सापडलेला दिवा आहे. आणि त्या दिव्याची जी ज्योत आहे ना, ती कमी जास्त तुम्हाला जसं आयुष्याला पाहिजे किंवा पुरेसं होईल तसं तुम्हाला ती ज्योत प्रकाश देत जाते. खूप छान. व्हेरी नाईस. आशिष काय बोलू शिष्याबद्दल, म्हणजे तेच मला वाटतं माझ्यासाठी शिष्याची परिभाषा, कारण की मी कधी शिष्य होऊ शकलो नाही, कारण की फॅमिली बॅकग्राऊंडमुळे किंवा कसं मला नाही शिकता आलं. पण मला नेहमी वाटायचं की मी ज्यांना कोणाला शिकवेन त्यांना मी इतकं एक असं वातावरण देईल की ज्याच्यामध्ये त्यांना हे वाटलं पाहिजे की नो मॅटर त्यांचं शरीर कसं आहे, नो मॅटर त्यांची हाईट किती आहे किंवा त्यांचा काय रंग आहे, त्यांनी स्वतःवर इतकं प्रेम केलं पाहिजे की जेव्हा पण ते त्या रंगमंचावरती उभे राहतील तेव्हा ते असे उभे राहतील की मग बाजूला 100 काय 1,500 लोक जरी असले तरी किंवा लाख असले तरी ती नजर तुमच्यावरून हटली नाही पाहिजे. कारण की मला असं वाटतं की जसं अमृता म्हणाले की जर गुरु ती वात असते जी तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन जाते, तर मला वाटतं ती वात जळण्यासाठी तेल लागतं ना, तर त्या तेलासारखी जी शाईन आहे ती एका स्टुडंटमध्ये इतकी उत्तम असली पाहिजे. मला वाटतं की तो जो उभा राहिला ना की त्याचं चमक ती तुम्हाला दिसूनच येईल. आणि म्हणून मी वर्कशॉप पण का करतो, अजून पण मी वर्कशॉप ह्यासाठीच करतो की तुमच्यामध्ये ते आहे, फक्त शोधायचा प्रयत्न करा. कारण की एव्हरीवन इज बॉर्न विथ अ पर्पज. तो पर्पज तुला कळला ना की मला खरंच ह्या क्षेत्रात किंवा मला एका गुरुची खरंच गरज आहे. आजकाल काय ना, खूप लोक स्वघोषित उत्तम की मला हे येतं, तिथेच आपण संपतो. मी अजूनही त्या मताचा आहे की जिथे यू लर्न एव्हरी डे, तुम्ही रोज काही ना काही नवीन शिकतात प्रत्येकाकडून, आणि एक गुरु पण शिकत असतो. सो मला वाटतं स्टुडंट म्हणजे एका शिष्याची माझ्यासाठी हीच परिभाषा आहे की त्यांनी पहिले स्वतःला, ते म्हणतात ना की आपलंसं करावं, स्वतःवर प्रेम करावं आणि मग स्वतःवर आपोआप काम करावं. जसं अमृता पण म्हणाली की तिने स्वतःवर काम केलं, कोणी सांगितलं नाही तिला. जसं ती म्हणाली की स्वामीला जाऊन कोणी नाही सांगे, इट इज द सेम थिंग. म्हणजे प्रत्येक शिष्याला पण ते गुरु त्याचं काम करणार द्यायचं, पण शिष्याची जबाबदारी आहे की ते कसं घ्यावं आणि ते कसं इम्प्लिमेंट करावं. सो इम्पॉर्टंट. येस. आशिष, मला तुला हे विचारायचं आहे की आज आय एम शुअर अनेक लोक अशी बघत असतील जे डान्स शिकू इच्छितात किंवा ज्यांनी कदाचित एखाद्या व्यक्तीने जस्ट एक डान्स क्लास जॉईन केलाय. आणि मी हे अजिबात एखाद्या वयोगटाबद्दल नाही म्हणत आहे, कारण आता मला वाटतं आपण अशा जगात राहतो कोणत्याही वयोगटात कोणत्याही व्यक्तीला कधीही वाटू शकतं की ह्याच्या पुढे मला माझ्या आयुष्यात डान्स हवाय, मला नाच कसा करायचा ते थोडंसं तरी शिकायचंय. पण अप्रोच मध्ये बऱ्याच वेळेला आपण सगळेजण माती घालतो, राईट? सो अप्रोच काय असावा म्हणजे गुरुकडे जाताना सुद्धा एखादी गोष्ट शिकण्यासाठीचा एखाद्या विद्यार्थ्याचा? मला वाटतं सध्याच्या जगात आपण 2 जगात राहतोय, एक रिअल वर्ल्ड आणि एक रील वर्ल्ड. ओके, सो जे लोक, नो ऑफेन्स टू एनीबडी, पण जी लोक सध्या रीलवर नसतात त्यांना, खूप लोकांना असं वाटतं की दे हॅव बिकम द मास्टर्स ऑफ इट. पण मला वाटतं की जे लोक रिअल लाईफमध्ये ज्यांनी जो स्ट्रगल केला आहे शिकण्याचा किंवा जे त्या
त्या स्टेजपर्यंत पोचलेत त्यांनी कुठेतरी काहीतरी अभ्यास केला आहे, त्याच्यामुळे कदाचित ते घडतं आहे. सो जेव्हा पण तुम्हाला काही शिकायचं आहे तर तुमचा अप्रोच हा असला पाहिजे की तुम्हाला 1.5 मिनिटाचं शिकायचं आहे की तुम्हाला आयुष्यभर पुरेल असं शिकायचं आहे. वा. बरोबर. 1.5 मिनटं का तुम्हाला तुमचं टिल द एंड ऑफ युअर लाईफ यू वॉन्ट टू लर्न. कारण की बघ, प्रत्येक सध्या काय चालू आहे, लोक गाण्याचं नाव बघतात आणि शिकायला येतात. पण तुम्ही मग फक्त गाणं शिकायला येतात ते, तुम्ही त्या व्यक्तिमत्वाला शिकायला येत नाही. ती व्यक्ती, तो गुरु किंवा ते टीचर तुम्हाला काय शिकवायला त्यांचा प्रयत्न आहे हे तुम्ही अभ्यास करतायत का. भले तुम्ही त्या 1.5 मिनिटासाठी या, पण तुम्ही हे बघितलं पाहिजे की तो काय देऊ इच्छितोय आणि तुम्ही काय घेऊन जातायत घरी. रॅदर दॅन तो 1.5 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा डान्सपेक्षा तुमचं आयुष्य कसं घडणार आहे. कारण बघ, गुरु ना नुसता डान्स शिकवत नसतो. हे म्हणजे मला पण कोणी सांगितलं नाही, पण मी ज्यांच्याकडे काम केलं त्यांच्याकडे बघून बघून मी शिकलो आहे. पण ते तुम्हाला असं काही शिकून जातात की जे तुम्हाला आयुष्यभर पुरू शकतं. सो त्याच्यामुळे मला वाटतं रिअल वर्ल्डमध्ये जगण्याचा प्रयत्न करा रादर दॅन इन द रील वर्ल्ड. कारण की ॲप आज आहे उद्या नाही आहे, पण आयुष्य शेवटपर्यंत असणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही काय शिकलायत स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत नेणार. आणि मला एवढंच वाटतं ना अशोक की डान्स आपण का करतो, टू सेलिब्रेट, बस. टू एन्जॉय. बस तेवढंच आहे. त्या भावनेने तुम्ही जे काही कराल ना तर तुम्ही चांगलंच करणार आहात. मी दोन्ही वेळेला मी जेव्हा शोजला आले, तुलाही म्हटलेलं आणि आशिष मी तुला तर नेहमीच म्हणते की तुम्हाला बघणं म्हणजे ॲज अन ऑडियन्स ना, मला असं खूप वेळेला वाटतं की प्रत्येकच व्यक्ती काही स्टेजवर जाऊन परफॉर्म नाही करू शकत, पण ऑडियन्स एक रसिक असण्याचा पण एक आनंद असतो की तुम्ही दोघं स्टेजवरती नाचताय हे बघताना मला जी मजा येते, मला जो आनंद मिळतो आणि दिस होल फिलिंग की आय डोंट वॉन्ट यू बोथ टू स्टॉप डान्सिंग, दिस फिलिंग. पण मला वाटतं तीच अचीवमेंट आहे बघ ना, एक कलाकार म्हणून. आणि ही देणगी आहे की नाही मला सांग. 100%. आणि मला ते इमोशन लक्षात आहे, म्हणजे मला ते फिलिंग लक्षात आहे. जे मला वाटलं जेव्हा मी वर्ल्ड ऑफ स्त्री पाहिलेलं किंवा जेव्हा मी सुंदरा पाहिलेलं की आशिष नाचतोय किंवा अमृता नाचते आणि मला हवंय की त्यांनी नाचत राहावं आणि मला मजा येते. मला काहीही जाऊन तिथे करायचं नाहीये, मला असं ऍस्पिरेशन्स होतात की आता मीही जाऊन नाचेन वगैरे, हे लक्षातच नाहीये काही. जस्ट लुकिंग ॲट देम डान्स इज ऑल्सो सो ब्युटिफुल बिकॉज तुम्ही दोघं खूप खूप एन्जॉय करून खूप स्वतः मजा घेऊन नाचत असतो. हो, आणि हा बरोबर असला की मला काहीतरी होतच बाबा. हो, ते मी पाहिलंय. म्हणजे आशिष जरी स्टेजवर असेल आणि अमृता जरी पहिल्या रांगेत ॲज अन ऑडियन्स बसली हे असेल तू तरी पाहिलंय. तिथेही एक परफॉर्मन्स सुरू असतो आणि तिथेही एक परफॉर्मन्स सुरू असतो. नाही. आणि हे भारी आहे. म्हणजे मला वाटतं ज्यांच्या अंगात, काही लोकांच्या अंगात नाच असतो, ठीक ते मला आहे, वाटतं. यू कॅन नॉट यू, म्हणजे हे अमृता तुला मी चॅलेंज द्यायला पाहिजे. मला वाटतं की तू शांत बसून दाखव. तू बसून दाखव, आम्ही गाणी लावू आणि तू बसून दाखव. म्हणजे तू लास्ट शोला जेव्हा आली होती सुंदरी अदाताल शृंगार आमचा, तेव्हा ही फर्स्ट रांगेत होती. नटरंग माझा सुरू झाला. बरं, मी एका वेगळ्या भावनेत असतो जेव्हा मी येतो आणि एका पॉईंटला ना माझी नजर फक्त अशी गेली काहीतरी असं असं, आणि ही बाई अख्खी कोरिओग्राफी नाचते आणि माझं शपथ, आणि मी असं होतो आणि तेवढ्यात मला मागून कोणतरी बोलतो आणि ती पण नाचते बघ आशिष. रिमेंबर कड 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 बोले ढोलकी ही सुरू झाली होती जवळपास. पण असं होतच नाही. त्याची एखादी कोरिओग्राफी असेल जी मला येत नाहीये ना, मग मला खूप असं फोमो होतं. नाही, पण मला असं वाटतं नाही, पण आमची सगळ्यात पहिली आम्ही जेव्हा रील बनवलं होतं इट वॉज नटरंग, जे खूप व्हायरल गेली होती. अमृत कला तिने प्रोडक्शन स्वतःचा ओपन केलं आणि दॅट वॉज अवर. आणि कोविडच्या वेळेस आम्ही सुरू केलं येस होतं येस 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 हे सगळं करायला, रील्स वगैरे Reels करायला करायला. आणि असं बट सगळं. मला वाटतं ते या दॅट वर्क्स आणि ते आहे. तिला चॅलेंज द्यावा कोणीतरी. शांत बस बस शांत. तर जरा पटकन काय आहे कॉन्सेप्ट या शोचा? मी पाहिलाय पण आय डोंट वॉन्ट टू गिव्ह एनी स्पॉयलर्स. मला See, वाटतं तुम्ही दोघं सांगा. ती एकतर संपूर्ण कॉन्सेप्ट आशिषची आहे आणि त्यांनी तो डिरेक्ट सुद्धा केला आणि त्याला कधीपासनं ही कॉन्सेप्ट करायची होती. आणि आय एम सो ग्लॅड की यु नो त्या लेवलचं आम्ही आता तो शो करतोय. म्हणजे आम्ही 4-5 लोक नाही चाललोय, आम्ही साधारण 15 ते 17 लोक चाललोय ना काहीतरी, आणि साधारण एक 12-15 डान्सर्सच आहेत. आणि त्या लेवलला हा शो होतोय माहितीये US ला आणि वेगवेगळ्या ठिकाणी. मी खूप आभारी आहे कल्लोळ एंटरटेनमेंट, जे US ची पूर्ण एक टीम आहे. त्यांनी तू बिलीव्ह नाही करणार, हा शो मी फक्त त्यांना पिच केला होता की अमृत आणि मी असं काहीतरी प्लॅन, मला तिला घेऊन काहीतरी असं प्लॅन करतोय मी. सो शो लॉन्च पण नव्हता झालेला मागच्या वर्षी. त्यांनी PPT बघितलं आणि त्यांनी डिरेक्टली मला 6 शोचं अप्रुव्हल दिलं. वाव. की सॅन होजे, सियाटेल, डॅलस, न्यू जर्सी, असे आम्ही 6 वेगवेगळ्या सिटीज करतोय. एव्हरी सॅटर्डे संडे वी आर परफॉर्मिंग.
आणि ऑलरेडी तिकीट्स बुकिंग चालू आहे. आता आम्ही जातोय जुलैला, 15 जुलै वी आर ट्रॅव्हलिंग टिल ऑगस्ट. सो मला वाटतं की कॉन्सेप्ट जसं तेच आहे की माझं जे प्रेम आहे लावणी आणि जे लोक मला नावं ठेवतात की तुझ्या लावणीमध्ये कथ्थक का दिसतं, पण जसं मला नेहमी हे सांगायचं असतं की प्रत्येक शिष्याचा एक गुरु असतो, तसं कथक ही लावणीची आई आहे हे मी नेहमी म्हणतो. आणि हा कॉन्सेप्ट तोच आहे की जेव्हा आई आणि लेक एकत्र येतील तेव्हा ते कॉम्प्लिमेंट करतील ना की कॉम्पिटिशन करतील. करेक्ट. आणि जो मान एका शास्त्रीय लोककलेला आहे, शास्त्रीय नृत्याला आहे, तो लोककलेला पण मिळाला पाहिजे. हाच हट्ट आहे. आणि त्याच्यामुळे सुंदरी इज अ व्हेरी जेनेरिक वर्ड आणि अदाताल शृंगार दोघींमध्ये आहे, त्याच्यामुळे हे नाव आहे. आणि सुंदरी कारण आम्ही सगळे सुंदर्या तुझ्यापर्यंत ऑफकोर्स, कारण एकच सुंदर माणूस आहे, बाकी सगळ्या येस 17 मधून मी एकटा पुरुष आहे आणि बाकी सगळ्या 16 बायका आहेत. कारण त्याला माहिती ते आम्ही म्हणजे पुरा शो एक तरफ वो एक तरफ नाही पण इट विल बी फन. आणि येस जे कोणी युएसला असणार आहे प्लीज त्यांनी हो. आणि ऐका प्लीज, हे तर तू प्लीज हा रील करच की त्याचे वर्कशॉप सुद्धा होणार आहेत तिकडे. येस येस हो, मी प्रत्येक सिटी म्हणजे जेवढे शोज नाहीये तेवढे वर्कशॉप आहेत. कारण शांत बसणं आणि आराम करणं वगैरे हे काय असतं? म्हणजे अमृता मला म्हणाली की त्याला म्हटलं मी शो झाल्यानंतर फिरणार, हो मी फिरणार, मला तुझं तोंड नाही बघायचं. म्हणजे मी एव्हरी सिटी आय एम डुईंग 2 वर्कशॉप्स बट विच इज फन अगेन. या बट मला आवडतंय कारण की वर्कशॉप तू बिलीव्ह नाही करणार, आमचे ऑर्गनायझर्सचं असं म्हणणं होतं की आशिष लोक शोचं तर विचारतात ते, पण ते सगळ्यात पहिले हे विचारतात ते वर्कशॉप तो वर्कशॉप होतंय का, आम्ही त्याला पण एनरोल करतो. मग आता लोक पॅकेज घेतात आहे की वर्कशॉप अँड द शो, सो विच इज सो गुड फॉर द ऑर्गनायझिंग कम्युनिटी ऑल्सो की नो वर्कशॉपला पण येणारे त्यांना आमच्यावर शिकायला मिळतं. मला काय आवडतं, मी त्याच्या वर्कशॉप्स अर्थातच मी अटेंड करतेच आणि खूप मुली करतात, खूप मुलं सुद्धा करतात, बायका लहान लहान मुली सगळ्या म्हणजे आजी बिज्जी अशा सगळ्या करतात. तो इतकं रस घेऊन सगळ्यांना एक एक गोष्ट समजावून सांगत असतो ना बाबा. म्हणजे मला आठवतं मी आणि श्रुती मराठे आय थिंक आम्ही वर्कशॉप करत होतो. मी बघते याच्याकडे, हे बघा हे असं जातं, मग हे असं जातं आणि सगळ्यांना व्यवस्थितपणे समजेल असं. सगळ्यांनी उद्या व्हाईट कुर्ते घालायचे, हा सगळ्यांनी नथ घालून यायची. हा हे झालं, ते झाल्यानंतर हिने काय केलं माहितीये का, मला विचारते तू असं का ना शिकवत रे आम्हाला. कारण की वर्कशॉपला आपण त्यांच्या कलेने मी घेतो थोडा अजून मृदू, हा एकदम टोन कर. तुम्हाला म्हणाला आता म्हणजे बासच होईल तुला अजून मृदू म्हणजे पण तू डोक्यावर बसशील माझ्या. पण मला वाटतं वर्कशॉप एक जरिया असतो लोकांशी 1-on-1 व्हायचा आणि त्यांना हेच सांगायचं जे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. कुठे कुठे जाऊन करतो ग वर्कशॉप. म्हणजे मी वाजले की बाराचे एवढे शोज केलेत ना जेवढे त्यांनी. एक मिनिट, अजून एक आहे, जेवढं चंद्रा 3 आहे नाचली तेवढं मी, म्हणून माझं चंद्रा आशिष पाटील आहे असं नाव झालंय, चंद्रा आशिष पाटील सध्या. कारण की मला असं वाटतं वर्कशॉपला मी ते गाणं बाईगणी, ते गाणं अजूनही मी अब्रॉड ट्रॅव्हल करतो. जनरली लोक मला मॅडम ऍक्च्युली ना तुम्हाला चंद्रासाठी शोसाठी विचारायचं होतं. नाही हो ऍक्च्युली माझी तारीख नाही. बरं मग आधी कसं व्हायचं, दुसऱ्या अभिनेत्रीचा नंबर मिळेल का, आशिष दादांचा नंबर मिळेल का, ठेवा फोन. चंद्रा, हो म्हणजे तिला आणि मी चंद्रा. तुला माहिती आठवतं आपण एका शोला गेलो होतो, सो तेव्हा ऑर्गनायझरचं असं झालं होतं की हिचा परफॉर्मन्स झाला, बरं माझाही झालेला आहे. ऑर्गनायझिंग कम्युनिटीमधून कोणतरी माझ्या हातात फोन घेऊन येते बॅकस्टेजला, सर आमचे जे मेन सर आहे त्यांचा फोन आलाय. मी हॅलो, नाही ते काही असो, आता ते तुम्ही आणि अमृताताईंनी एकत्र एकदा चंदा करा. म्हणजे शो चालू आहे. बरं आम्ही शो मध्ये थांबवला आणि आम्ही असं सांगितलं थांबवलाय की रिक्वायरमेंट आली की आमच्या दोघांचा ड्युएट झाला पाहिजे चंद्रावर, आणि आम्ही केला. आणि आता तर चंद्रासाठी आम्हाला रिहर्सल पण नाही लागत एकमेकांना. संपला, हात जायचंय, कुठे अच्छा करायचं सगळं माहितीये. पण ती मजा आहे. आणि मला वाटतं ते आम्ही जेव्हा एकत्र नसतो ती बघायला, म्हणजे सगळ्यांनी ते बघायला यावं, आणि म्हणून कदाचित सुंदरी अदाताल शृंगार विल बी वन ऑफ द थिंग जे लोकांनी, खरंच तू तर पाहिलाच आहेस, पण तू पण आवर्जून सांग लोकांना त्यांनी यावं प्लीज. या खूपच भारी आणि खूप मजा पण आलेली. म्हणजे मला तर इट्स अ फन, इट इज फन. ते सुरूच होतं,
हे थांबत नाही. सुरूच होतं. जाता जाता थोडेसे प्रश्न पटपट पटपट Yes. विचारते Yes. की असं पण असतं ना बऱ्याच वेळेला की काही लोकांकडनं आपण शिकतो पर्सनली, पण काही लोक असे असतात ज्यांच्याकडनं आपण पर्सनली शिकत नाही पण तरी शिकत असतो इन अ वे डान्स. तर तुमच्या दोघांसाठी असे कोण आहेत डिस्टंट गुरु की जे परफॉर्म करतायत किंवा ज्यांचा नाच बघून तुम्हाला नेहमी असं वाटतं की आमच्या दोघांचं सेम आहे. सेम आहे माधुरी माधुरी दीक्षित. हो, माधुरी दीक्षित ऍब्सोल्युटली. ऑफकोर्स वेन शी परफॉर्म आम्ही दोघं म्हणजे आम्ही एकमेकांना रील ते पाठवतो पण तिचे आजकाल येतात ना काही क्लिप्स हा बघ फक्त बसून वगैरे पण आणि म्हणजे आम्ही एकमेकांना काही छेड मोहे आणि मारडालाचे इतके रील पाठवलेले आहेत. कारण की म्हणजे ते शी इज अन इन्स्टिट्यूट. हो. म्हणजे ऑफकोर्स त्यांना बनवलं पण सरोजजींनीच म्हणजे सरोज मास्टरजींनी त्यांना जे घडवलं पण अगेन तेच आहे गुरु शिष्य जोडी. म्हणजे तेच होतं की सरोजजीचं नाव आलं की माधुरीचं नाव यायचंच किंवा गणेश मास्टरजींचं नाव आलं तर गोविंदाजींचं नाव यायचं. यु नो तसं ते काहीतरी आम्ही जेव्हा पण काही करतो तेव्हा मी तिला हेच म्हणतो की बघ दिस ट्युनिंग ना म्हणजे ते डोळ्यातून कळतं की त्या सांगतात की बेटा ये करो बेबी हे कर तसं होतं. सो मला वाटतं ते गुरु शिष्याचं जे बॉन्ड आहे ना ते आम्ही त्या दोघींना बघून म्हणजे खूप आमच्या दोघांचं सेम आहे आणि त्याच्यानंतर कोणी तसं होणं नाही म्हणजे नो ऑफेन्स टू एनीबडी. पण मला वाटतं बट शी इज दी एपिटोम ऑफ ग्रेस अँड ब्युटी. आणि मला असं वाटतं फक्तच माझ्याच जनरेशननी नाही तर येणाऱ्या प्रत्येक जनरेशननी त्यांच्याकडनं इतकं काही त्यांनी करून ठेवलंय ना. म्हणजे सरोजजीच्या माध्यमातून माधुरी मॅमनी इतकं करून ठेवलंय की ते आपल्याला ना डेकेड्स आणि डेकेड्स पुरणार आहे. अगं त्यातलं 2% जरी आपल्याला जमलं ना करेक्ट खूप आहे यार, खूप आहे. त्याला ना खूप परमेश्वराचे खूप आशीर्वाद लागतात बाबा. त्यांच्यावर तर आहेच 100%. फार फार. अमृता, आशिष कडनं तू डान्स तर शिकलीच आहेस पण असं असतं ना की गुरुचा इंडिरेक्ट आपल्यावरती ॲज अ पर्सनॅलिटी सुद्धा परिणाम होत असतो किंवा ती व्यक्ती ज्या पद्धतीने शिकवते त्याचाही होत असतो. सो आशिषचा असा इंडिरेक्ट परिणाम तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये तुला जाणवलाय का? मी खूप शांत झालीये आशिषमुळे. मी खूप शांत हसतोय रे तो म्हणजे हा मी आधी कसं व्हायचं, आधी दोघंही इकडे असायचे ना एनर्जी वाईज आणि ball. राग आणि Volcanoes. व्होल्कॅनोज. तर आता त्याला बघत 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 ना मी खूप शांत झाली आणि आता लिटरली म्हणजे आय थिंक वर्ल्ड ऑफ स्त्री मध्ये तर मी इतकी शांत झाली. ओके आशू असं होतंय का, बघ ना आपण असं करून बघूया. सो तो माझ्यात घडलेला बदल आहे की आता मलाही त्याला हँडल करायला जमतं. कारण आता मला माहितीये की जेव्हा इफ ही इज इन अन अग्रेसिव्ह मूड, अग्रेसिव्ह म्हणजे की तो खूप इमोशनल होतो आणि मग तो असं तो शांत होऊन जातो, तो शटडाऊन होतो. मग मी त्याला फोन करते, काय आलं, तू ओकेस का, तुला तर माहिती. कारण त्याच्या मागे ना खूप गोष्टी असतात. आत्ताच त्यांनी स्टुडिओ घेतलाय, इतकं वर्कशॉप चालू असतात त्याचे, इतका ट्रॅव्हल करत असतो. बरं स्वतःच सगळीकडे ड्राईव्ह करून जातो इथं त्या 2 पांडांना घेऊन बाबा. हां, तर त्याच्या मागे ना खूप आहे. आणि मग मला तर ते समजायला लागलंय की ठीक आहेस का तू. आणि मी त्याला जनरल एक मैत्रीचा फोन करते, यु नो, तो एक असतो की. आणि मी खूप आता असं जसं त्याची आई आता त्याला समजते ना तसं मी त्याला समजून घेते फार. म्हणजे आता ती अजिबात भांडणं होत 70-80% ती जसा मी असतो युजली तशी ती झाली आता. म्हणजे शी लिसन्स नाव, शी इज अ व्हेरी गुड लिसनर नाव. अँड शी ती ते अडॅप्ट पण करते. सो ते मला म्हणून तिला मी नेहमी सांगतो. म्हणून आता मला ते अजून कळलं की तिला मी कळलोय, मला ती कळली आहे. सो त्याच्यामुळे कुठेतरी मग ते जे प्रोडक्ट येते ना बाहेर किंवा जे काय मार्केटमध्ये दिसतंय मग ते चांगलं होतंय. आणि ॲज अन आर्टिस्ट ही खूपच इम्पॉर्टंट क्वालिटी आहे. नाही, आणि काय होतं ॲज अन आर्टिस्ट जेव्हा मी वावरत असते ना तेव्हा खूप गोष्टी असतात. मग लुक असतो. आता समजा फॉर एक्झाम्पल सेटवरती मग सगळं ठीक होईल ना, लाईन्स नीट येतील ना, सीन वगैरे वगैरे. बट यू हॅव टू स्टेप आउट ऑफ इट ऑल्सो. लाईक वेन आय वॉज प्रोड्युसिंग अ वर्ल्ड ऑफ स्त्री, मला कळलं की ॲज अ प्रोड्युसर तुम्हाला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं बॉस. तुम्हाला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं. आणि तुम्हाला जितकं होईल तितकं त्यांना की ओके मी तुला 5 रुपये नाही, मी तुला 2 रुपये देऊ शकते, पण हे घे, हे असं आहे. सो ते यु नो त्यावेळीच लोकांना आपलंसं करणं खूप गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं तो अप्रोच मला खूप आवडला ॲज अ प्रोड्युसर वेन आय वॉज इन वर्ल्ड ऑफ स्त्री. मग मी म्हटलं की अरे नॉर्मली मग मी का नाही असं हे करत. आणि शी स्टार्टेड अडॉप्टिंग दॅट. म्हणजे आज मी बघतोय की इफ यू सी सध्या सोशल प्लॅटफॉर्मवरती अमृता इज एव्हरीवेअर. She is talking to everyone. She is meeting all her old friends, which is again good. She is bonding with a lot of people. She is going out with normal individuals also. जसं तर recently तिने आता जपान टूर केली. So they were all regular people, like a tour, a proper tour. आता रिसेंटली ती केदारनाथ जाऊन आली.
ते तर Yeah. crazy सो होतं. एक्झॅक्टली सो मला वाटतं दॅट इज व्हॉट इज द या आय थिंक ओव्हर द कोर्स ऑफ टाइम मला वाटतं ते कारण हे बघ- लास्ट टाइम तू इथे आलेलीस तेव्हा म्हणजे वी हॅड मेट फॉर अ क्लायंट इंटरव्ह्यू, तेव्हा तो व्हिडिओ पण नव्हता, नंतर मी ते क्लिप्स टाकले असते. पण आय रिमेंबर की अमृता मला सांगत होती की कसं ती वेगवेगळ्या पद्धतीचं म्युझिक पण एक्सप्लोर करते. Yes. हो, आय हो. थिंक अराउंड जेव्हा राहुल दादाचं आणि तुझं गाणं आलेलं Yes, yes. गणपतीचं. आणि शी वॉज सेइंग की कसं शास्त्रीय पण थोडंसं ती एक्सप्लोर करते, Yes. मग नाट्य संगीत पण करते, मग वाचनात ती काय करते, मग विच वॉज ब्युटिफुल आय थिंक Yeah. की एक कारण कलाकार म्हणून तुम्ही इनिशियली evolve ना होता. जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता, तुम्ही स्वतःचं नाव बनवण्याचा प्रयत्न करत असता, एक चांगला माणूस येतो पण 10 येस वेडी वाकडी माणसं येतात. Correct. अँड ॲज अ गर्ल अँड ॲज अ वुमन आय थिंक इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही स्वतःला सेफगार्ड करता. 100%. अर्थात तुमचे पेरेंट्स असतात तुम्हाला तुमच्या सपोर्ट जवळची करायला, माणसं पण असतात. जेव्हा तुम्ही आणि हे मला अगदी नवीन लोकांना, नवीन मुलींना हे सांगायचं आहे की इट इज ओके, टेक युअर टाईम. यु नो, तुम्ही तुमच्या बाउंड्रीज, आता मी माझ्या बाउंड्रीज आता ह्या वयात येऊन मी कुठेतरी त्या आखू शकले, Correct. पण त्या इनिशियली मला नव्हत्या. कोणी मला इकडे टपली मारायची तर मी तिकडे जायचे, कोणीतरी इकडे टपली मारायची तर मी तिकडे जायचे. मला माझा- सांगणारं कोण नव्हतं. सांगणारं कोणीच नव्हतं, म्हणून चुका पण खूप होतात. आणि मग काय होतं, त्या चुकांचं तुम्ही प्रेशर घेता आणि तुम्ही शेलमध्ये जाता. आणि हे माझ्याबरोबर झालेलं आहे. सो त्यापेक्षा तुम्ही तो वेळ घ्या की ओके हे मला पटत नाहीये, किंवा ओके हा प्रश्न मला पटतोय आणि मी अशा प्रकारे, कधी कधी उत्तरं पण चुकतात ग, 100%. पण लोक तेच घेऊन बसतात. तुम्ही 10 गोष्टी बरोबर करा, त्या नाही तुमच्या लक्षात राहणार. एक चूक तुम्ही करा ना, तेच लोकांच्या लक्षात राहतं. हो की नाही आहे बेबी? खरंच. तसंच येते यु नो. आणि तो जग टपलंच आहे ना तुमच्यावर पाऊन्स करायला यार. आणि मुलींच्या बाबतीत अगदीच. सो मला असं वाटतं की आज माझ्याकडे त्या बाउंड्रीज आहेत आणि म्हणून मी दिलखुलासपणे आज मला माहिती आहे की मी काय आहे. करेक्ट. ओके, आज मला माहिती की ओके व्हॉट आर युअर लिमिटेशन्स, व्हॉट आर युअर प्लसेस, आणि ते घेऊन मी जगात वावरते. सो देर इज तो समजूतदारपणा आहे, ती अक्कल आली असं म्हणायला हरकत नाही आहे. अँड विथ दॅट आय गो फुल थ्रॉटल टुडे. आणि तो आत्मविश्वास वेगळा असतो वेन यू नो की आपल्यात काय आहे आणि की हे आपलं मला काय नाही आहे. जमणार बाबा. मला रात्रीच्या 12 वाजल्यानंतर कुठेही अवॉर्ड फंक्शन असो, पार्टी असो, मला जमणार नाही. 10 वाजता मला बाबा झोपायची गरज आहे. संपला विषय. संपला विषय. हे इथे Correct. क्लॅरिटी असल्यामुळे Correct. ती क्लॅरिटी येता येता ना ग खूप वेळ जातो माहितीये का. Correct, correct. काही मुलींना ती असते, फार कमाल क्लॅरिटी असते, यु नो, बिकॉज दे कम फ्रॉम व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग फॅमिली बॅकग्राऊंड अँड दिस अँड दॅट. मला असं वाटतं की कलाकार असो आणि कितीही तो स्वतःच्या कलेतनं लोकांपर्यंत पोचत असो, पण शेवटी माणूस माणूसच आहे. Yes. आणि अशा सिच्युएशन्समध्ये तुम्हाला फक्त तो तारून नेऊ शकतो. दॅट्स अबाउट. आणि मला असं वाटतं बघ, आम्ही कुठल्याही क्षेत्रात आहोत, तू एका क्षेत्रात आहेत, पण शेवटी आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही भावना आहेत. सो कुठेतरी मला वाटतं प्रत्येकाने तो विचार केला पाहिजे काही बोलण्याच्या आधी किंवा कारण की प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा आहे. Correct. आणि तुला माझा स्ट्रगल कळणार नाही जोपर्यंत तू माझ्या चपलेत चालली नसशील तर, किंवा त्या वाटेवर चालली नसशील तर. प्रत्येकाचा स्ट्रगल आहे, मला कोणालाही प्रत्येकाचं आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे रिलेशन जेव्हा येतं ना एका गुरु शिष्याचं, मग तेव्हा ते इतकं आम्हाला जपावंसं वाटतं. कारण की तेव्हा लोक तुम्हाला इतकी जज करणारी असतात, पण अचानक तुम्ही जेव्हा एकमेकांना सांभाळतात, किंवा आपण जसं आपलं पण रॅन्डम भेटणं झालं, पण आता आपलं एक रिलेशन झालं सगळ्यांचं. सो मला वाटलं ह्या जगात सध्या जर काय द्यायचं असेल तर आहे 2 प्रेमाचे शब्द आणि थोडा हंबलनेस. हो, that's about it. मला वाटतं थोडं तुझं ऐकीन, थोडं माझं ऐक, असंच आहे. 2 पहिये ऐसे ही चलते भाई. So true. तुम्ही दोघांनी आईबद्दल मेन्शन केलं, मी विचारणार होते, पण आय गेस तुम्ही ऑलरेडी सांगितलंय की जनरली असं म्हणतातच ना की आई ही पहिला गुरु असते Absolutely. बाय हो, डिफॉल्ट. Absolutely. सो आय थिंक यू बोथ हॅव व्हेरी स्ट्रॉंग आणि ना ते आपलं मॉरल कम्पस पण असतं बघ, मेजर है ना, की तिकडून आपल्याला जे काही येतं, आपली मॉरॅलिटी, आपल्या व्हॅल्यूज, आपण अर्थात एव्हरी ह्युमन बिईंग ग्रोज इन देअर ओन वे, पण मॉरॅलिटी आणि तुमचे व्हॅल्यूज हे सगळे तिकडून येतात फॉर शुअर. बेस. येस, युअर बेस इज देअर. कोर तो कुठेतरी या तो तिकडूनच येतो सगळा. हो, म्हणजे माझ्यामध्ये जी सहनशक्ती आहे ती माझी मॉम हो ना. कम्प्लिटली. म्हणजे आम्ही दोघं डोक्यावरून पाणी जरी गेलं तरी आम्ही शांत राहू शकतो एका पॉईंटला, पण त्याच्यानंतर मग बिकॉज आय हॅव सीन हर इन द लाईफ. आणि म्हणजे मला तर ते वाटतं की एका पॉईंटला असं पण होतं की एकदा मी अमूच्या मम्मीला विचारलं होतं असं, किती चिडते ना कधी कधी, पण मग आई मला एकदाच एक लाईन बोलली होती फक्त, की कसं आहे ना आशू, ती बाहेर
ती मलाच हे बोलू शकते, त्याच्यामुळे मला आवडेल ती मला बोललेलं बाहेर काय बोललं नाही पाहिजे, उलट मला बोललं चालेल ते, कारण की म्हणजे ते मला ते इतकं आवड की एक इट इज सो एक्सेप्टिंग ॲज युअर किड की माझी मुलगी ती माझ्यावर बोलू शकते, माझ्याबरोबर असं बोलू शकते, मला आवडेल ते, कारण ती मलाच बोललं पाहिजे. जर ती बाहेर बोलली तर मला आवडणार नाही. सो हो म्हणजे ते मी बोललो होतो तिच्याशी म्हणून एकदा, कारण की मला आठवतं. आणि ती ह्याला सगळं सांगते ती मला शी लव्स मी. म्हणजे अगं मी तुला सांगते बाई ग, मी एवढं मर 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 करत तिच्या समोर परफॉर्म केलं. हा छान आहे, आशू तू कर ना. पण आय अंडरस्टँड माझं असं झालं की अगं बाई म्हणजे मी करू की नाही. मला आता तो म्हणाला ना की ती ह्याला बोलली. सो आय रिमेंबर की हॉस्पिटलमध्ये हा आला होता. 3 days शी वॉज इन दी ICU ना, आणि तिला ते असं सगळं ते ओपन हार्ट सर्जरी नंतर ते साधारण 7 ट्यूब्स आतमध्ये होत्या. फॉर 3 days आय डिड नॉट हिअर हर व्हॉइस. लॉंगेस्ट 3 days ऑफ माय लाईफ, लॉंगेस्ट. आय कॅन इमॅजिन. माय गॉड. But now she's healthy आणि fit आणि अरे बाई, आता तर एवढी आणि मी गेलो त्या शोला तीही होती. येस, म्हणजे डॉक्टर त्यांनी अलाव नव्हतं केलं बिकॉज व्हायब्रेशन आणि व्हॉइस खूप असतो ना, पण तिचं होतं नाही, हाऊ कॅन आय मिस दिस थिंग. आणि मला आठवतं मी जेव्हा गेलो 4थ्या दिवशी तेव्हा शी वॉज व्हेरी स्माइलिंग आणि आम्ही खूप गप्पा मारल्या. आणि मग देन आय सॉ हर, शी वॉज ऑल्सो ओके. म्हटलं तू ओके. आणि ते तिने माझ्यासाठी केलं, म्हणजे अदरवाईज तर तिचं असं झालं होतं, कारण शी लॉस्ट हर सिस्टर 3 years बॅक ड्यू टू अ हार्ट अटॅक. आणि तिचं असं होतं की मला नाहीच करायचं. सो हर सिस्टर वॉज हर सोलमेट. म्हणजे दोघी, म्हणजे लिटरली जस्ट 2 bodies 1 soul, त्या दोघी तर. आणि तिचं असं झालेलं, मला नाहीच करायचं ऑपरेशन, मला नाहीच करायचं, हे जे होईल ते होईल, असं तसं हे ते वगैरे वगैरे. त्या बाईनी माझ्यासाठी म्हणून ते ऑपरेशन केलं. आणि बिकॉज टचवूड तिला काही डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर असं काहीच नव्हतं, पण तिने ते केलं. अँड शी केम आउट ऑफ इट ओनली फॉर मी, कारण तिला माहिती ती सोडून माझ्या आयुष्यात कोणी नाही आहे. दॅट्स द इमोशन. कळलं, कारण ती मला हेच बोलली होती. बाकी मला मला ते जाणवतं, माझ्या आईचं पण मला माहीत आहे ते, पण तिचं ते कनेक्शन आहे ते खूप वेगळं आहे. आणि हे मला वाटतं तिला जगाला सांगायची गरज नाही आहे. ज्यांना जसं पर्सिव्ह करायचं त्यांनी तसं करावं, कारण की आय नो द बॉन्ड विच शी हॅज अँड इट इज ओके, बिकॉज अनलेस दे बोथ आर ओके विथ इट अँड दे आर. आणि आय थिंक काही रिलेशन्स आपल्या आयुष्यात नाही एक्सप्लेन करू शकत. आईचं तर तुम्ही एक्सप्लेनच नाही करू शकत. ते इतकं पर्सनल असतं की आपण जरी त्याच्याबद्दल बोलू आणि कोणी काय फरकच पडत नाही ना आपल्याला. इट डझंट रीच यू ओनली. आणि मला खूप म्हणजे म्हणून मला असं वाटतं ना की परमेश्वराने जो सगळ्यात सुंदर काही बनवलंय तर ते स्त्री आहे. आणि म्हणजे त्याच्या वर अजून काय बनवलं तर ती आई आहे. मला वाटतं की ते म्हणतात ना, ते खरंच आहे की जर देव नसू शकतो प्रत्येक ठिकाणी म्हणून त्यांनी आई बनवलं. हे शाळेत आपण किती असं फक्त हा लाईन आहे, पण आपण जसं मोठं होतो ना तसं आपल्याला जाणवतं यार ते. आणि एका पॉइंटला असं वाटतं की जर ती नसली, माझा देव नसला. आणि ते खरं आम्हाला दोघांना तो सिच्युएशन मध्ये आम्ही होतो, मला आठवत आहे. सो त्याच्यामुळे मला वाटतं ते कोणावरही नको. एव्हरी वन शुड हॅव अन हेल्दी लाईफ. आणि त्याच्यासाठी प्लीज प्रेम करा, प्रेम वाटा आणि हंबल राहा. आणि मला असं वाटतं विथ एज यू अंडरस्टँड whatever your parents have done for you. You know, जे काही त्यांच्या ताकदीत जेवढं होतं ना तेवढं त्यांनी तुमच्यासाठी केलंय. आणि घाम गाळून, रक्त वाहून, स्वतःच्या पोटाला चिमटे काढून तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी केलंय. आणि फार नशीबवान असतात ती मुलं ज्यांना त्याची भरपाई करतायत. आपण करूच शकत नाही, पण जर आपण करू शकतो की त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकतो, त्यांना आनंद देऊ शकतो. अटेन्शन, ओ बापरे, अटेन्शन, दे लव्ह अटेन्शन दीज डेज. म्हणजे आय नो, म्हणजे माझी आई आजही बसणं 10 मिनिटं, बसणं अख्खा दिवस माझ्या बरोबर असते, पण बसणं जरा 10 मिनिटं माझ्या बरोबर. आणि आता मी 10 नाही, आता 20 मिनिटं बसते. आणि ती स्टोरीज पण करते, स्टोरीज पण करते. पण मी तुला हे सांगते की त्या इन्सिडेंट नंतर ना माझं आय थिंक आयुष्याकडे बघण्याचा, लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदलला. म्हणजे अर्थात मला माझ्या मावशीच्या डेथनी पण खूप बदललं, कारण आय वॉज व्हेरी क्लोज टू हर. सो माझ्या आयुष्यात पण माझ्या स्त्रिया ज्या आहेत ना, म्हणजे अदिती आहे, माझी आई आहे, माझी मावशी, नुरवी आहे, माय गॉड,
माझ्या आयुष्यातल्या माझ्या स्त्रिया माझ्यासाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत. म्हणजे असं होणारच नाही की त्याला माझी गरज आहे आणि मी तिकडे नाही आहे, असं होणारच नाही. विच इज टचवूड. Yeah, it is so- सगळ्यांनी टचवूड करून मी तर वडी असाच आहे. केदारनाथला प्राजक्ता आणि तिची संपूर्ण Yeah. फॅमिली जात होती. आमचं 5 का 6 दिवस आधी हो, आधी आमचं असंच phone बोलणं चालू चालू होतं. होतं प्राजू आणि माझं. ती मला म्हणाली की अगं मी केदारनाथला जाणार. म्हणजे काय बोलतेस, मी येऊ का, चल. आणि मी आणि तिची अख्खी फॅमिली होती Family. तिकडे. काय गोड फॅमिली, बापरे त्याच्यात. आणि अशी मी गेली आहे. म्हणजे अशी मी गेलीये म्हणजे त्यांच्या अपेरेंटली मला आधी family वाटलेलं पहिली पोस्ट बघून ती पिक्चर काहीतरी शूट करायला गेली आणि अचानक बातमी येते अमृता आणि प्राजक्ता म्हणजे एकत्र केदा. मला वाटलं या दोघी तिकडे भेटल्या. नाही. आणि तुही आलीस का, बरं मीही आले. मला पण तेच वाटलं. पण आधी त्यांची 12 सीटर होती, मग मी आल्यामुळे त्यांनी 15 सीटर घेतली. असे एवढे छोटे छोटे चेंजेस त्यांनी केले. पण which आणि was, त्यांची yeah. संपूर्ण फॅमिली इतकी अकोमोडेटिंग होती, इतकी Yeah. छान होती. आणि मी असं इट वॉज अ ग्रेट ट्रिप यार. ब्युटिफुल. How sweet, yeah, that is- ब्युटिफुल. आय थिंक वाव, आपण कुठून कुठे कुठपर्यंत एक आपला एक वेगळा प्रवास झालाय. journey प्रवास. झालेला आहे इथे. पण नाही, खरंच खूप मजा आली तुम्हा दोघांशी बोलून. या आजच्या काळामध्ये प्रेझेंट टेन्स मधले गुरु शिष्य How sweet. आणि काय पद्धतीने किती छान ते नातं असू शकतं, किती त्याच्यात मैत्री, अंडरस्टँडिंग, संवाद, समजून घेणं, मजा, आणि मस्ती. मजा मजा, मस्ती मस्ती. आणि रिस्पेक्ट हो. इमेन्स Yes, yes. असू शकतो. हे तुम्ही काय उदाहरण आहात या गोष्टीचं. आणि आय थिंक मे ऑल ऑफ अस फाइंड एन अमृता अँड मे ऑल ऑफ अस फाइंड एन आशिष पाटील इन लाईफ ॲज अ जाते जाते मला फक्त टीचर. एक लाईन म्हणायची, तेच की जसं आमचं तुम्ही सगळ्यांनी बघितलं आमचं जे काही बॉन्ड आहे, पण तुला माहिती आहे आमच्या दोघांमध्ये वी नो आवर लिमिट्स. त्याच्यामुळे कदाचित हे सगळं एकत्र येतं. म्हणजे आम्हाला माहिती आहे कुठे मायनस करायचं आहे, कुठे मल्टिप्लाय करायचं आहे, कुठे डिवाइड करायचं आहे. आणि ते ना मला असं वाटतं ते मी आमच्या नात्यात शिकले. ते खूप शिकले की रिस्पेक्ट ठेवणं आणि एक बाउंड्री असणं किती Yes. इम्पॉर्टंट आहे. मी म्हणजे असं तर आम्ही तो आणि मी इतके जवळ राहतो. त्याचं स्टुडिओ आणि माझं घर म्हणजे लोकांना वाटेल ह्याचा स्टुडिओ इकडे म्हणून मी घर इकडे घेतलंय का, मी घर इकडे माझं म्हणून स्टुडिओ इकडे घेतलाय, की इतकं जवळ राहतो. तर वी कॅन जस्ट बी ॲट इच अदर्स एक्सपेन्स एनी हाव. पण नाही, ते एक प्रोफेशनल तिकडे एक बाउंड्री आहे Correct. की ओके तो त्याचं करतो, जेव्हा तो बोलवेल तेव्हा मला जायचं आहे, देन आय गिव्ह दॅट फुल टाइम. आणि त्यालाही माहिती आहे की जर का हिच्यासाठी मी हे 3 तास बुक केलंय, मग मी कोणालाच बोलवणार नाही, मग ही Yes. एकटीच करणार. Yes. हे छोटे छोटे अंडरस्टँडिंग ना, इट्स अमेझिंग. म्हणजे खरंच सो चिअर्स टू यू गाईज. आय थिंक व्हेरी ग्रेसफुल. व्हेरी ग्रेस. ग्रेसफुल इज द वर्ड सगळ्याच बाबतीत. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सेससाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो Thank you so मच. much. थँक्यू.